श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला पनीरची साधी सोपी भाजी दाखवणार आहे, जी आपण पटकन बनवू शकतो। त्याच्यासाठी मी पनीर कापून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। ही भाजी फक्त कांदा आणि पनीर, मिरची आणि मीठ, मसाला, हळद एवढंच सामान वापरून पटकन अशी तयार होते। साधी सोपी आणि टेस्टी लागते। कांदा मी कापून परतवून घेतला आहे, तो थोडा मरेपर्यंत परतवायचा आहे। त्यात मी आता ही कांद्याची पुढचे जे नाक ज्याला बोलतात ते काढून टाकायचं। ते काही वेळेला आपली भाजी खराब करते। तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मचपेक्षा थोडंसं कमी मीठ आणि 2 चम्मच मसाला टाकलेला आहे। मसाला तुम्ही कोणताही वापरू शकतात, जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो। हा थोडासा कांदा मेल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि ह्याच टोपामध्ये आता मी पनीर टाकणार आहे। तेलाचा वापर खूपच कमी होतो ह्याच्यामध्ये। आता मी हा पनीर त्याच्यामध्ये थोडासा परतवण्यासाठी टाकणार आहे। थोडीशी कोथिंबीर कापून ठेवली आहे, कोथिंबीर आणि 2 किंवा 3 मिरच्या छोट्या छोट्या कापून ठेवायच्या आहेत। तिखट असतील तर एकच टाका। आणि आता मी पनीर परतवून घेते। पनीर परतवून थोडासा असा शिजल्यासारखा वाटला की त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची। आता जे आपण वाटण केलं आहे ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये दुसरं मी काहीच टाकत नाही आहे, फक्त मीठ, मसाला आणि हळद आणि कांदा जो परतवून घेतला आहे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा गरम मसाला किंवा खोबरं, नारळ काहीच टाकत नाही। आता ते वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून थोडासा पाणी टाकायचं आहे। जास्त पाण्याची आवश्यकता नसते, थोडासाच पाणी, नाही टाकलं तरी चालतं। आता फक्त एक उकाळा येईपर्यंत ती शिजवायची आहे की आपली भाजी रेडी। झटपट आणि कमी सामानामध्ये तयार होणारी पनीरची भाजी। तुम्ही नक्कीच भाजी करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा।